अहो, माझा भाऊ ना माझ्या मम्मी पप्पाला सोबत ठेवायला तयार नाही आहे. त्यांना तिथे खूप त्रास होत आहे, म्हणून मी त्यांना आपल्या जवळ बोलवून घेतलं. आता ते आपल्या सोबतच राहतील. काय? आपल्याकडे बोलवून घेतलं म्हणजे? असं कसं बोलवू शकतेस तू? अरे, माझे मम्मी पप्पा आहेत, ते माझ्याजवळ नाही येणार तर कुठे जाणार आहेत? असं? तुला आठवते, तूच म्हटलं होतंस की मी माझ्या घरात कोणत्याही म्हाताऱ्या लोकांना राहू देणार नाही म्हणून, आणि म्हणूनच आज माझे आई वडील गावी राहतात. अहो, मी तसं नव्हतं म्हटलं. मी असं म्हटलं होतं की मी तुमच्या आई वडिलांसोबत राहू शकणार नाही. माझ्या मम्मी पप्पा सोबत तर मी राहू शकते ना. अरे वा, हे मस्त आहे. तुझ्या मम्मी पप्पा सोबत राहायला तुला प्रॉब्लेम नाही, पण माझ्या आई वडिलांसोबत राहायला तुला प्रॉब्लेम आहे. अगं, ते दोघेही म्हातारेच आहेत ना. अहो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी मला खूप लाडाने, खूप कष्टाने मोठं केलं आहे. त्यात काय फार मोठी गोष्ट नाही. सगळ्यांचीच आई वडील करतात, त्याची जबाबदारीच असते ती. मग माझ्या जबाबदारीचं काय? हे बघ, मला तुझ्या जबाबदारीचं माहित नाही, पण मला एवढं माहित आहे की माझी तू जबाबदारी आहे आणि मी ते व्यवस्थित पार पाडत आहे. आणि राहिलं तुझ्या आईवडिलांची जबाबदारी, तर ती जबाबदारी घेण्याची जिम्मेदारी तुझ्या भावाची आहे. आणि तुला जर वाटत असेल तू, मी, आपण शांततेत आणि सुखाने आपला संसार ठेवायचा असेल, तर तुझ्या आईवडिलांनी तुझ्या भावाकडेच राहायला पाहिजे. तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, अजून कितीक वेळा सांगू? माझा भाऊ त्यांना तिथे ठेवत नाहीये. त्यांना तिथे रोज त्रास होत आहे. माझी वहिनी त्यांना खूप त्रास देत आहे. तर मग मी काय करू? जेव्हा तू माझ्या आईबाबांना आपल्या घरात राहू दिलं नाही, मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही, तर मी तुझ्या आईबाबांसाठी का करू? अहो, माझ्या भावाने 6 वर्ष त्यांना त्याच्या जवळ ठेवलं. आता 6 वर्ष मी ठेवते, नंतर बघूया काय करायचं ते. 6 घंटे पण नाही,